या सगळ्या संदर्भात, या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात ही मुळात नेमकी का उद्भवली गेलेली आहे? कारण की लोकशाही आहे भारतात, त्यामुळे कोणी कुठेही जाऊन निवडणूक लढवू शकतं आणि हा लोकशाहीने दिलेला, संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा खरं तर हिरावून घेण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांकडनं होतोय. एक बारामतीतही काँग्रेसच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपामध्ये बोटं दाखवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण एकूण 53 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये त्या इतर अर्जाच्या अनुषंगानं कोणी बोलायला तयार नाही. हरकत नाही. मूळ मुद्दा हाच आहे की या निवडणुकीला बिनविरोधचा एवढा जोरात जो पुळका या शब्दाचा जो भारतीय जनता पक्षाला आला आहे, त्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं आहे की आपण एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये जो लागू केला अनपोतचा, त्याचा आम्ही दुसऱ्या बाजूला निषेध करतो आहोत. कारण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये आपण पैसा फेक, तमाशा देख, पैसे देऊन लोकांना विड्रॉल करायला लावले, लोकांना अर्ज भरलेल्याला आपल्या पक्षात घेतलं, कुठे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली, कॉलर पकडून विड्रॉल करायला लावले. अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे माध्यमं असतील, जी वरिष्ठ साहित्यिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, विरोधी पक्ष असतील, या सर्वांनी जेव्हा चुकीचं धोंड उठवलं तेव्हा जे महाराष्ट्राचं जे भान आहे ते या ठिकाणी स्थिरावलं होतं की निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्या निकोप वातावरणामध्ये निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे. हे 4 महिन्यापूर्वीचं महाराष्ट्राचं असणारं आकलन या निवडणुकीच्या निमित्तानं आपण का पुसू पाहत आहोत, हा देखील महाराष्ट्रातील जनतेला माझा प्रश्न आहे. त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे सुमित्रा पवार यांच्या व्यतिरिक्त इतर 2 पक्ष आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, यांच्यातल्या कोणाच्या वरिष्ठ नेत्यांचे या संदर्भात फोन आले आहेत का, की आपण असल्या फोनची वाट पाहतात का अर्ज मागितल्यानंतर? वाट पाहण्याची कुठलीही गरज नाही आणि वाट लावण्याचाही आमचा कोणताच मार्ग नाही. या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आमच्याशी संपर्क साधलेला नाही आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ही आमची अपेक्षाच नाही. किंबहुना त्यांच्यामध्ये तेवढी नैतिकता आणि तेवढी हिंमत ही भारतीय जनता पक्षात उरलेली नाही. या देशाचे पंतप्रधान हे संसदेमध्ये येऊन बोलत नाहीत. त्यांना सिलेंडर म्हणण्यापर्यंतची वेळ आज विरोधकांवर आणि देशवासियांवर आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष यामध्ये काही फोन करेल, पहल करेल, ह्या त्यांच्या वल्गना आहेत. ते करणारच नाही आणि त्यांनी कराव्या ही त्यांच्याकडून आमची अपेक्षाही नाही. पक्ष असणारी शिवसेना मात्र या बारामतीच्या निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका घेताना पाहायला मिळते. एकीकडे रोहित पवार राष्ट्रवादीच्या वतीने तुमच्याशी संवाद साधतायत. शिवसेनेची नेमकी भूमिका त्यांनी स्पष्ट केली का तुमच्यासोबत? आमची उभाटाच्या संदर्भात या संदर्भात कुठेही चर्चा झाली नाही. आमच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असं आमच्या बैठकीमध्ये हे ठरलेलं होतं. मात्र यामध्ये आम्ही जे पुढे जात आहोत तो इंडिया अलायन्सचा एक घटक पक्ष, मवईचा एक घटक पक्ष या नात्यानं या निवडणुकीमध्ये वैचारिक भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे, ही असणारी आमची मूळ भूमिका होती. नाही, तो आता चर्चा ही एक विशिष्ट परिस्थितीमध्ये चर्चा संपन्न करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. सर्वांचे नेत्यांचे आमचं मत काय आहे ते जाणून घेऊन या संदर्भात पुढील भूमिका ठरवल्या जाईल. हो होईल. FRI दाखल करण्याची आमची मागणी ही कायम आहे आणि या मागणीच्या करण्याची वेळ आली हे एकंदरीत महायुतीचं अपयश आहे आणि काँग्रेसनी या संदर्भामध्ये गुन्हे जे आहेत हे कर्नाटकमध्ये दाखल केलेले देखील आहेत. आता महाराष्ट्राने करावा हा असणारा आमचा मुद्दा कुठेतरी आहे, राहील. आज रोहितदादा जे आहेत हे कर्नाटकमध्ये पोलिसांना आणि तिथल्या गृहमंत्र्यांना आणि तिथल्या प्रशासनाला भेटायला देखील गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मागणीचा पाठपुरावा पक्ष म्हणून देखील पुढे करणार आहोत. आमचा आश्वासनाचा किंवा काय ज्या सरकारवर आमचा विश्वासच नाही आणि जे सरकार आश्वासकच नाही त्यांच्याकडून आश्वासन काय घ्यायचं. त्यामुळे हा कुठेतरी एका सहानुभूतीचा दीर्घकाळ अजितदादा हे काँग्रेससोबत होते, त्यांच्या मृत्यूने एक महाराष्ट्राने एक फार मोठा नेता गमावला.